हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, गुरुवारी आलेली आहे दर्श अमावस्या किंवा वैशाख महिन्यातील अमावस्या। तर महिलांना काहीच करायला नाही जमलं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे उपाय सांगणार आहे त्यातील एक तरी उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर बघा, गुरुवारी 6 जूनला आलेली आहे वैशाख अमावस्या। तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत, ते मी या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। जर का आपल्याला घरामध्ये सतत भांडण विवाद किंवा पैसा न टिकणे किंवा आपल्या घरामध्ये किंवा जागेमध्ये काही दोष आहे असं वाटणं, कारण की आजकाल आपण सर्वच जण बहुतेक या वास्तुशास्त्रानुसार गोष्टींचं पालन करत आहे आणि नक्कीच करा, किंवा बरेच जण नियम सुद्धा पाळतात। पण या सर्व गोष्टीसाठी आपण जास्त प्रमाणात पैसे खर्च करून वेगवेगळे रत्न किंवा वस्तू खरेदी करून आणणं हे आपल्याला प्रत्येकाला शक्य होईल असं नाही। तर त्यासाठी आपण हे अगदी छोटे मोठे उपाय करून आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा नकारात्मक ऊर्जा आहे किंवा आपल्या घरामध्ये जे काही वेगवेगळे दोष असतील ते हळूहळू दूर होताना तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील आणि तुमच्या घरामध्ये जागेमध्ये सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण तुम्हाला जाणवू लागेल। असे अतिशय सरळ साधे सोपे उपाय आपल्याला करायचे आहे। तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा, शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सर्वात पहिला उपाय म्हणजे काय करायचं, तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरामध्ये ज्या काही मोठमोठ्या वस्तू आहेत, जसं की आपला बेड असेल, मोठा टेबल किंवा सोफा, ज्या आपल्या घरामध्ये वस्तू आहेत आपण म्हणजे त्या लावलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत, त्या आपण कधी रोज काढू शकत नाही आणि प्रत्येकाला रोज काढणं शक्य होत नाही। तर किमान प्रत्येक अमावस्येला तरी आपल्याला त्या काढायच्या आहे, म्हणजे बाजूला करून त्याच्या खालीहून आपल्याला त्या वस्तू आपल्याला झाडून पुसून घ्यायच्या आहे, स्वच्छ करून घ्यायच्या आहे। त्याच्या खालची जागा आपल्याला झाडून पुसून घ्यायची आहे आणि परत त्या वस्तू आपल्याला जागेवरती ठेवायच्या आहे। त्या वस्तू आपण रोज हलवत नाही किंवा त्या एका ठिकाणीच असतात, त्या वस्तूंचा आपण जास्त प्रमाणामध्ये वापर करत नाही। त्या वस्तू आपल्याला हलवून त्यांच्या खालून झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे, कारण त्या वस्तूंचा आपण जास्त वापर करत नाही किंवा त्या 4-5 महिन्यापासून एकदाच काढतो। त्या जागेवरती खूप जास्त प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा साचलेली असते। तर अशा वेळी आपल्याला घरामध्ये खूप जास्त प्रमाणात आळस येतो, घरात भांडण कटकटी होऊ लागतात किंवा आपल्या कामामध्ये अडथळे येऊ लागतात। तर अशा वेळी आपल्या घरामध्ये वास्तू दोषच नाही तर कोणी केलेलं असतं असं आपल्याला वाटायला लागतं, पण तसं नसतं, कारण आपण ज्या मोठमोठ्या वस्तू एका ठिकाणी लावून त्या नेहमी वापरत नाही, काढत नाही, त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा तयार होते। तर अमावस्येच्या दिवशी सर्वात पहिलं म्हणजे आपल्या घरातील सर्व जाळे जळमटे आपल्याला काढून घ्यायची आणि त्या दिवशी आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ, हळद, गोमित्र, लिंबूचा रस टाकून या पाण्याने आपली फरशी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आपला दरवाजा देखील स्वच्छ पुसून काढायचा आहे आणि त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपला टॉयलेट बाथरूम स्वच्छ करून घ्यायचा आहे। आपण ज्या आपल्या दरवाजे आहे टॉयलेट बाथरूमचे, आपला जो मेन दरवाजा आहे त्या पायपुसणे आपल्याला प्रत्येक अमावस्येला खडे मीठ पाण्यामध्ये टाकून आपल्याला स्वच्छ धुवून काढायचे आहे आणि आपलं टॉयलेट बाथरूम आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे प्रत्येक अमावस्येला। आणि एक मातीची पंती किंवा आपल्याला काचेची वाटी घ्यायची आहे, त्या वाटीमध्ये खडे मीठ भरून ते आपल्या बाथरूममध्ये भरून ठेवायचं आहे
यामुळे निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेतल्या जाते आणि हे मीठ प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला बदलायचं आहे किंवा अमावस्येला बदलायचं आहे। आणि जर याला पाणी सुटलं तर तुम्ही शनिवारी सुद्धा हे मीठ बदलू शकता। पहिल्या मिठाला जर पाणी सुटलं तर ते पाणी आपल्याला ते मीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून बेसिंगमध्ये टाकायचं किंवा असं खाली जमिनीवरती एका साईडला टाकून द्यायचं आहे आणि परत नव्याने मीठ भरून ठेवायचं आहे। कारण की जी टॉयलेट बाथरूम मधील ऊर्जा असते ती हे मीठ शोषून घेत असते। तर बघा, समोरचा उपाय म्हणजे आपण पिवळ्या मोहरीचा उपाय करणार आहोत। तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे। तर संध्याकाळी देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावून घ्यायची, धूपदीप लावायचा आणि एका आसनावरती बसून आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला त्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळते किंवा जे धार्मिक दुकानं असतात, पूजेचं सामान मिळते, त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल। आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन थोडीशी पिवळी मोहरी घेऊन बसायचं। 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे, पठण करायचं आहे आणि 11 वेळा वल्गा सूक्त आपल्याला पठण करायचं आहे। तर हे कालभैरवाष्टक आणि वल्गा सूक्त आपलं जे स्वामी महाराजांच्या केंद्रामधील नित्यसेवेचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये आहे हे दोन्हीही सेवा। तर ह्या 2 सेवा आपल्याला पठण करायचे आहे। हे पठण म्हणून झाल्यावरती स्वामींना प्रार्थना करून आपला जो काही त्रास आहे तो स्वामींना अगदी मनोभावे सांगून प्रार्थना करायची आणि ही अभिमंत्रित झालेली पिवळी मोहरी आपल्या घरात अशी कडेकडेने खाली वाकून आपल्याला पूर्ण घराने भिंतीच्या बाजूला टाकायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी ती रात्रभर तशीच ठेवून द्यायची। सकाळी आपल्याला उठल्यावरती झाडून काढायचं, ती एका सुपडीमध्ये भरून घ्यायची आणि घराच्या बाहेर नेऊन आपल्याला टाकायची आहे किंवा तुम्ही ती डस्टबिन मध्येही टाकू शकता। त्याचबरोबर संध्याकाळी अमावस्येच्या दिवशी एक पाण्याचा नारळ आपल्याला घेऊन त्यावरती तुम्हाला काय करायचं, एक डबडब पाण्याचा नारळ घ्यायचा, चमेलीचं तेल घ्यायचं, त्या तेलामध्ये आपण जो मारुती रायाला शेंदूर लावतो तो शेंदूर आपल्याला त्या चमेलीच्या तेलामध्ये मिक्स करून त्या नारळावरती तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे आणि आपला जो मेन दरवाजा आहे दरवाजावरून 7 वेळा तो नारळ आपल्याला उतरून घ्यायचा आहे। उतारा करत असताना मनामध्ये स्वामी समर्थ या षडाक्षर मंत्राचा तुम्हाला जप सतत चालू ठेवायचा आहे। स्वामींना प्रार्थना करायची आहे। तुम्ही जेव्हा उपाय करत आहात तेव्हा तुम्हाला कुणाशी बोलायचं नाही आणि स्वामींना प्रार्थना करून आपल्या घरातील नकारात्मक किंवा जे काही दुःख संकट आहे ते या वास्तूमधील आजारपण किंवा भांडण हे या सर्व नारळामध्ये आलेले आहे हे आपल्या मनामध्ये असा विचार आपल्याला करायचा आहे आणि माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, दुःख, संकट सर्व या नारळामध्ये आलेले आहे असं समजून हे नारळ आपल्याला जिथे ओसाड जागा आहे तिथे आपल्याला हे नारळ टाकून द्यायचं आहे। तर आपण जेव्हा हा नारळ आपल्या दरवाजावरून 7 वेळा ओवाळू उतारा करू तेव्हा आपल्याला कोणाशीच बोलायचं नाही। तिथे जास्त वेळ न थांबता, म्हणजे आपल्याला थांबायचं नाही, आपलं ते नारळ उतारून झालं दरवाजावरून लगेच आपल्याला तो नारळ फेकून द्यायचा आहे। आपण जेव्हा नारळ फेकायला जातो तेव्हा जाताना आणि येताना मागे वळून बघायचं नाही। घरी आल्यानंतर स्वच्छ तोंड हातपाय धुवून चूळ भरून देवांना परत आपल्याला नमस्कार करायचा। तर हे उपाय आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असे उपाय आहेत। त्याचबरोबर दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये देवांचे गाणे, स्तोत्र मंत्र नित्यनेमाने मोबाईलवरती न चुकता लावावे, कारण यामुळे आपल्या मनाला अतिशय प्रसन्न वाटते। घरामध्ये सकारात्मकता आपल्याला जाणवू लागते आणि सकारात्मकता येते आणि आपण जेव्हा घरामध्ये सेवा करतो, पूजा करतो, मंत्र जप करतो तेव्हा आपली वास्तू आपल्याला तथास्तु म्हणते आणि आपल्याला चांगले आशीर्वाद सुद्धा देत असते। आणि मी नेहमी सांगते की आपल्या वास्तूमध्ये
अतिशय चांगलं बोलायचं, वाईट बोलायचं नाही, कारण आपल्या घरातील वास्तू आपल्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद देत असते. तर शक्यतो चांगलंच बोलायचं, चांगलंच वागायचं. बाकी ज्याचं त्याचं कर्म देव आपोआप त्याला शिक्षा देतो आणि भोगूनही घेतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ. आणि परत तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर अतिशय पॉवरफुल असे अमावस्येच्या उपायांचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. त्यासाठी चॅनलला खरोखर सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच साथ शेवटपर्यंत द्या. आणि अशीच तुमची कृपा माझ्यावरती राहो आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी महाराज पूर्ण करो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना.